मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन. मी फ्रेश झाले. मम्मीने मला हे तोरण दिलंय दारात बांधायला. ऍक्च्युली फ्रंट डोअरला तर मम्मीने बांधलेलं, पण आता इथे मागच्या दाराला तोरण लावायचं, सो मी लावून घेते. आणि मम्मी म्हणते की त्याचा धागा थोडा छोटा आहे, सो आपण बघू, जर वाटलं तर ऍड करू. अँड आता मी हे लावून तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे आता मी तोरण लावलंय. आणि आता आपण स्टिकर, मी तुम्हाला त्या दिवशी ब्लॉगमध्ये दाखवलं ना की इकडचा स्टिकर जो आहे उंबरठ्याचा, इकडचा स्टिकर निघालेला, म्हणजे तो लावताना फाटलेला. सो आपण लावूया. दे मी हे आणलेलं, सो असं लावायचं. सो मम्मीला वर कर. तर आता जरा हे स्टिकर काढूया. तर आता पाऊलं आतल्या साईडला लावायची. ठीक आहे. साईडला लाव. कुठे साईडला? आता जागा कुठे? इथे एक साईडला. आणि इथे हा, तिथे ते आहे पाऊलं जे गॅप आहे तिथे. तर आता हे एक्स्ट्रा पाऊलं मम्मीने दिली आहे, सो लावूया. हॅपी दिवाळी. थोडी मोठी आहे. तर आता तिकडे तोरण लावलं. हे मम्मीने सकाळी लावलंय, थोडं खाली आलेला, वर करून बघते. राहू दे, असं छान वाटतं. आता मी ॲक्च्युली आज साडी नेसणार होते, बट मला ना साडी नेसायची एनर्जी नाही आहे, कारण शूट करून इतकं गरम होतं की आता ते एनर्जीच नाही आहे, म्हणजे साडी नेसायची की साडी नेसून परत फटाके फोडायला जाऊ. तर मी आता एक ड्रेस घ्यायला चालली एंड मोमेंटला, लाईक ऑल गर्ल्स, की सगळं लास्ट मोमेंटला आपण करतो. तर पोहे खाणार, नाश्ता करणार, चहा पोहे, आणि मग ड्रेस घ्यायला जाणार आहे. सो सी यू देअर. बाय बाय. आता मम्मीने पोहे बनवले, ते सगळं लावून घेतलं. मम्मीनी पोहे बनवले, तर पोहे खाऊन घेते. अँड ड्रेसचा ॲक्च्युली ना मी काल पण विचार केलेला, पण मी काल पण शूट करत होते. आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज फायनली सुट्टी दिली आहे, तर जी काही कामं आहे ती आजच करू शकते मी. आणि मी असं काही खूप महागडा ड्रेस नाही घेणार आहे. आय एम गोइंग टू मलाड मार्केट, जे स्टेशनच्या जवळ आहे, आणि तिकडे जाऊन बघूया काही आवडतं आहे का. आणि बेसिक असेल ड्रेस मला तरी चालेल, कारण मला मग तो पुढे वापरता येईल. कारण हेवी ड्रेस घेतला तर तो एक दिवस घालणार आणि तो पडून राहणार, नंतर मग पुन्हा नेक्स्ट दिवाळीला नवीन ड्रेस. सो मग हे ड्रेसेस काही कामाला येत नाहीत. प्लस मी कुठे बाहेर जात पण नाही, कोणाच्या लग्नाला किंवा कोणत्या कार्याला म्हणा, कारण वेळच नसतो माझ्याकडे, आणि मग ते ड्रेसेस पडून राहतात. त्यामुळे मी एक सिम्पल साधा ड्रेस घेणार आहे, जो आज पण सूट होईल आणि मग पुढे पण मला वापरता येईल. अँड हॅलो मम्मी. हाय. काय कुठे चालली? आता मार्केटला चाललोय ना. काय घ्यायला? ड्रेस घ्यायला. ओके. कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि अजून बघू काय छोटे छोटे पुस्तक तर घ्यायचे, भेटलं तर ठीक आहे. तर आता आम्ही निघतोय मार्केट जायला, पण माझ्या माईकचा काहीतरी इश्यू झालाय. मी रात्री चार्जिंगला लावलेलं, पण हे बघा तर त्याची बॅटरी लो झाली आहे. सो आता हे मी चार्जला लावून जाते, कारण रात्री फटाके फोडायचे तर मला हे लागणार. सो आता हे चार्जिंगला लावून जाऊ. आता आम्ही निघालो आहे शॉपिंगला. खूप जास्त ऊन आहे दुपारी, आणि अजिबातच वारा नाही आहे, काही झाडं पण हलत नाही अशी. मी लॉक केलेलं, पण ॲज युजल मम्मीला परत जाऊन कन्फर्म करायचं होतं की मी व्यवस्थित लॉक लावलं आहे की नाही, म्हणजे दार लावलं आहे की नाही. सो मम्मी परत गेली, आता परत बाहेर येईल, तर मी इथे थांबते. चलो, हॅपी दिवाळी सगळ्यांना. ओके, सेम टू यू. केला मग आता हे 2 ड्रेस घेतले ना आपण. येस, जोरात बोला थोडंसं. हे 2 ड्रेस घेतले. येस, तुझ्यासाठी 2 ड्रेसेस घेतले, पण माझी एवढी चिडचिड होती उन्हात. गरमी खूप आहे ना, खूप गरम आहे. अजिबातच थोडी हवा नाही आहे ना, काय लाईक झाड ना हलतायत ना काय, आम्ही पण नाही हलत आहे, इतकं गरम आहे. आणि जे काही ड्रेसेस मम्मी दाखवत होती ना, मला एक पण म्हणजे गरमीमुळे काहीच आवडत नव्हतं. आणि मी आज पूर्ण स्ट्रीट शॉपिंग करते. सो मी हे पण घेतले, काय बोलतात, ड्रेसेस पण मी इथूनच जे स्टॉल्स असतात ना त्याच्यामधून घेतले. आता मी पूर्ण स्ट्रीट शॉपिंग करते मलाड मार्केटला. तिथे ना चप्पल्स आहेत, मला ते चप्पल बघायचे आहेत. मध्येच चांगला ॲज आय टोल्ड यू, मी जरा स्ट्रीट शॉपिंगला निघाले बाहेर. तर इकडे चप्पल्स आहेत फॉर 200 रुपीज.
तर मी एक चप्पल पसंत केली आहे, मला आवडली आहे. हां ती आहे, ही मी घातली आहे तुम्हाला. ही चप्पल 8 नंबर साईज आहे आणि ही 9 आहे, तर ही घालून बघूया. ही 9 नंबर आहे. सो ही 8 नंबर होती, ही मला नाही आली. पण हे बघा, ही चप्पल जी आहे ती मला बरोबर आली आहे. आता दुसरा पाय पण घालून बघूया. काय बघा, मला ही परफेक्ट आली आहे चप्पल. 200 रुपीजला काय वाईट आहे मला सांगा. छान वाटते पायात तुला. चांगलीला गर्दी बघा, एवढी दुपार आहे बट सी द गर्दी आणि ट्रॅफिक. गर्दी आणि ट्रॅफिक दोन्ही मिळून जे काय झालंय. या दादांकडून घेतली आहे मी चप्पल. आणि ना इथे पुढे एक बॅगवाला आहे, बॅगचं स्टॉल आहे. सो त्या बॅगच्या स्टॉलवरून मी आता मला एक बॅग आवडली, 300ची आहे. असे थोडी फेस्टिव्ह आहे. सो मी म्हटलं जरा घेऊन टाकते. एक बॅग असायला पाहिजे, कुठे पण बाहेर गेलो काय गेलो तर. माझ्याकडे इंडियन वेअरवर एक पण अशी बॅग नाही आहे घेऊन जायला. सो त्या काकांकडे एक आहे. सो लेट्स गो अँड चेक की आवडते. बघा हे पर्सेस मला आवडले. ऐसे में मेरे को और कलर दिखाना, गोल्डन में, सिल्वर में, गोल्डन. ये गोल्डन है, ये गोल्डन है. हो निकालो गोल्डन. हाँ या स्टॉलला मी आले. पर्स बघूया आराम से. मम्मी छान वाटते. हो. कितना इसका? 3 आहे. 300ला. मम्मी त्याला म्हणते आम्ही आता विचारून गेलो, तुम्ही 200 बोलले. नाही 300 बोलले. ही आवडली पण पिंक आहे की सिल्वर आहे? थोडं निकालो भैया. थोडंसं सिल्वर आहे. मला ही आवडली आहे आणि मम्मीला ही आवडली आहे. सो बघू शकतो. ही पण छान आहे ऍक्च्युअली. खोलून बघ भैया इसको खोलो. अच्छा असं आहे. हां चेन. अंदर ही मम्मीला आवडली आहे. मला असं वाटतं मी ही घेऊन टाकते कारण मला पुढे पण कामाला येईल. सो ही वाली आपण घेऊया. ॲक्च्युली पर्स मला आवडली पण ते थोडंसं ना असं त्याचं स्टिकर निघालेलं होतं. म्हणजे स्टिकर अजून त्याचं जॉईंट निघालेलं होतं. तर मला असं वाटतं ती मी घेतली तर ती 1-2 यूजमध्ये निघून जाईल. आणि हे बघा, हे मी इयरिंग्स बघितलेले. माईक नाही आहे त्यामुळे आवाज येईल नाही येईल आय डोंट नो अँड प्लीज अवॉइड दिस. आता इयरिंग्स बघा. हे बघा इयरिंग्स. असे इयरिंग्स मी आत्ता रिसेंटली घेतलेले फॉर माय लोकमत इव्हेंट. मी लोकमत इव्हेंटला घातले पण होते असे. आणि या बाजूला पण नाही ते फ्रंटवालेच बेटर आहे, ते फेस्टिववाले आहेत. मला आता हे वाले आवडले. बाकी पण ये क्या आहे? पैर में बांधणे का? हे बघा काय काय आलंय पायात बांधायचं कवड्या. सो काय हे वाले घेऊन टाकते इयरिंग. ये वाला दे ना. हे वाले मी घेतलेत इयरिंग. दिखा भैया एक बार. हे इयरिंग्स मला आवडले. सो मला जनरली पण वाईट खूप आवडतं. 100 रुपीजला इयरिंग्स. पेज बघितलं व्यवस्थित होतं काय? बघ एकदा केलंच आहे. मला हे खूप आवडलं हातात घालायचं. मम्मीला पर्सेस दिसले पण आता माझं मन हटलं ते घ्यायचं. ही फॅनी बॅग बघा, ती मी घातली बॅग आहे. एक स्टॉल आहे तर मम्मी रेग्युलरली घेत राहते. काय आता मम्मीनी हा कॉर्ड सेट बघितला आहे. हे बघा हा. मम्मी पकड जरा. कलर नाही बघा असा एक छान कॉर्ड सेट बघितला आहे. त्यात बघा हा कलर आहे. पण मम्मीला मला ना आता शॉर्ट्स आवडले बघा इकडे. सो मी कायम स्टेशनवरूनच शॉर्ट्स घेते. मी शॉर्ट्स घेते 5-6 घालायला आणि मग तुम्हाला भेटते. मग मी तिकडे कॉर्ड सेट घेते. 4 शॉर्ट्स कितना 480. हे तर शॉर्ट्स घेतलेत आणि शॉर्ट्सचे झालेत 480. मी आज काय जीपे पे करत नाही आहे, डायरेक्ट कॅश देते. तर नाही राहू दे, गरम हो रहा है तो क्या करेंगे. तर मम्मी मला म्हणते रुमालचं कार्ड कसं दिसतंय. चलो थँक्यू. तर मी नाही रुमाल बिमाल काढणार. मग तिकडे सगळे जज केलं तर करू देत. एवढं गरम होत आहे घामाघूम. स्ट्रीट शॉपिंग इज व्हेरी टायरिंग वेन इट इज धूपम धूप. खूप ऊन आहे, खूप जास्त ऊन आहे. माझं लक्षच नव्हता. ठीक आहे बाय बाय. पैसे देऊया आणि ड्रेस घेऊन जाऊ. आले 750 रुपये आणि
सॉरी ड्रेसचे झालेत 700, 350, 350, 700. मी 750 का बोलली आय डोंट नो. सो 300 रुपये झालेत आणि हे 300 त्यांनी परत केले. चलो लेट्स गो. मम्मीला फुलं घ्यायची आहेत तर आता फुलं घेऊया आणि बाकी माझं शॉपिंग झालं. फक्त आरतीचं पुस्तक राहिलं आहे आणि फुलं राहिली आहेत आणि मम्मीला स्टेशन समोर ना लिंबू पाणी मिळतं ते प्यायचं. सो ते मम्मी पिणार आहे, मी तर नाही पिणार, माझा तर घसा कंप्लीट गेला आहे. ॲक्च्युली स्टेशनच्या ऑपोजिट ना हे लेमन सोडाचं शॉप आहे. तर मम्मी जेव्हा पण येते ना मलाड स्टेशनवरून तेव्हा इथे लेमन सोडा, ऑरेंज सोडा सगळं मला. आता ना मी ह्या ओढणीसाठी लटकन बघते बघा, तिकडे ना हँगिंग्स आहेत. सो मी ह्या दुपट्ट्यासाठी मी निघाला ना भैया, तर एक मला खूप आवडलं आहे. सो म्हटलं दुपट्टा खूप प्लेन आहे हा, म्हणजे तसा भरलेला आहे पण त्याचा खूप बेसिक प्रिंट आहे. सो त्याला थोडंसं असे लटकन लावले तर कसं वाटेल बघा. आणि हे बघा हे मॅच होत आहे आणि तो बोलला की 100 रुपीज पेअर. तर मी 4 घेते, 4 कॉर्नर्सला. तो हे वाले मी 4 घेते. काय घेते भरलेला आहे, नाही भरलेला आहे दुपट्टा. हां बरोबर. ॲक्च्युली और अजून एक ड्रेस आहे त्याचा दुपट्टा ऑरेंज आहे तर त्याच्यावर हां तर त्याचा दुपट्टा पिंक आहे तर त्याच्यावर हे खूप छान दिसेल. पण मी हे 4 घेतले या दुपट्ट्यावर. घरी जाऊन मी ते शिवत बसेन आणि मम्मी बाकीची कामं पकड. हे बघा हे पूर्ण लटकनचं स्टॉल आहे. इथे समोर लिंबू सोडा होता आणि हे मलाड मार्केट. हे राहिलं स्टेशन आणि ही मम्मी. कसा झालाय थोडं लवकर पण करा. इतकं जास्त ऊन आहे बाहेर आणि मला तर उन्हात चिडचिड होत होती कारण आम्हाला आता रोज शूटमध्ये स्टुडिओच्या आत राहायची सवय झाली आहे. त्यामुळे ते ऊन सहनच होत नाही. मला तर एका पॉईंटला असं वाटलं मला नाही घ्यायचा ड्रेस, जाऊया घरी. बट मग फायनली एक शॉप होतं, त्या दादानी छान दाखवले आणि ना माहीत नाही काय पण शॉपकीपर्स पण खूप ऑप्शन्स असे दाखवत नाही आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की लवकर लवकर सिलेक्ट करा, पण असं कसं होऊ शकतं ना, थोडंसं बघून चेक करूनच घेणार ना पण जाऊयाचं. तर आता आलो आहे आम्ही बिल्डिंगमध्ये. बापरे मार्केटमध्ये उन्हात कधीच जाऊ नका. ॲक्च्युली आज दिवाळी आहे म्हणून मी दुपारी निघाले, नाही तर मी कधीच निघाली नसती दुपारी. मला माहीत आहे तुम्हाला माझा आवाज पण आला असेल का मार्केटमध्ये, कारण इतकी गर्दी होती आणि सगळे लोक बोलत होते. मग रिक्षाचा आवाज, गाड्यांचा आवाज, सगळंच गडबड गडबड. सो आता भेटूया डिरेक्टली घराच्या आत आणि तुम्हाला दाखवते आम्ही काय काय आणलं आहे. आता फायनली आम्ही फ्रेशनअप झालो, घरी आलो अँड मी जे ड्रेसेस आणले ते तुम्हाला दाखवते. इतकं ऊन आहे बाहेर, म्हणजे थंडी तर नाहीच आहे. ॲक्च्युली पावसानंतर विंटर्स येतात पण विंटर्स कुठे हरवलेत, आय रिअली डोंट नो. आपण ड्रेस बघूया. हा एक ड्रेस आहे, हा पजामा आहे आणि हा आहे दुपट्टा. ये मम्मी ये, हा असा दुपट्टा आहे आणि दुपट्टा थोडा जास्त सिंपल आहे, त्याला बीडिंग पण करून घ्यावं लागेल कारण सगळे ॲडजस्ट होते नाही. सो त्याच्यावर मी हे लटकन्स घेतले. तर मी आता बसून ॲक्च्युली टेम्पररी लावेन मी इथे असं, बघा कसं वाटतंय. सो आता मला माहीत आहे हा मी वेअर करणार आहे की दुसरा वेअर करणार आहे. मी अजून एक ड्रेस आणला आहे सो तो पण तुम्हाला दाखवते, ते घेऊया. हा वेअर करणार आहे आज. हा आहे ऑरेंज कलरचा ड्रेस. हा घालून पण बघायचा आहे की हा मला येतो की नाही, इवन तो पण ट्राय करायचा आहे. आणि थोडा जास्त लूज आहे बघा, ॲक्च्युली बघायला गेलो तर, पण मी मुद्दाम लूज घेतलं आहे. मी म्हटलं की ऑल्टर करता येईल, फक्त शोल्डर्स नीट बसले पाहिजेत, नाही तर शोल्डर खाली गेले पण मजा नाही ड्रेसची. करेक्ट आहे. शोल्डरची पॅन्ट ही आहे, हा पजामा आहे त्याचा. ही ओढणी मस्त आहे. तर लेट्स सी, मला असं वाटतं मी हाच वेअर करेन आज संध्याकाळी. आणि हा मी आणलाय असाच, कारण कधी इव्हेंट्स असतात काय असतं आणि नंतर माझ्याकडे वेळ नसतो जायला. सो मग त्यापेक्षा म्हटलं एक आणून ठेवते. मला हा ड्रेस खूप आवडला, इतका कूल सूदिंग कलर आहे. हे 2 ड्रेसेस आणि हा एक
कॉर्ड सेट घेतला मी. हा मला 350ला मिळाला. असा आहे एक टॉप ह्याचा कुर्ता आणि ही आहे पॅन्ट. मी हे मम्मी नेहमी घेते त्याच्याकडून, पण मी कधीच नव्हतं घेतलं. मी म्हटलं चला एकदा ट्राय करूया. आणि हे कॉटन नाही आहे, काहीतरी कॉटन ब्रँड आहे. काय आहे मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे, सांगता नाही येणार. आणि चप्पल तर तुम्ही पाहिली ना. तर हे इयरिंग्स ह्या त्या ग्रीनवाल्यावर जातील, पण ह्याच्यावर ऑरेंजवर माझ्याकडे आहे. हा मम्मीचा कॉर्ड सेट आता मी उघडत नाही. जसं हा आहे ना तसा सेम हा कॉर्ड सेट आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट हे माझे नवीन शॉर्ट्स. हे मिळाले 120ला. ॲक्च्युली हे 100ला मिळतात, पण मी काय बार्गेनिंग नाही केलं 20 रुपयासाठी, कारण आता दिवाळी येतो हेच. तर आता मी हात धुवून आली आहे आणि मम्मीने जेवायला वाढलं आहे. भात आहे आणि आलू आणि चण्याची ग्रेव्ही आहे, सो ते खाऊया. अँड पापड. नाव सी यू इन अ वाईल. मम्मी जेव्हा पूजा मांडेल तेव्हा आपण ते सगळं पण दाखवूया. आणि कोणता ड्रेस मी घालते ते पण दाखवते. रेडी होते, भेटते. आणि मानसी येणार आहे संध्याकाळी फटाके फोडायला, तर तेव्हा पण आपण बघू काय मजा येते, कारण ती पण फटाके घेऊन येणार आहे आणि मी पण त्या दिवशी घेतलेले. तर मजा करूया छान दिवाळीला. आणि तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी. बोल हॅपी दिवाळी. तर आता भेटूया जरा वेळाने.